आम्ही तुमच्या समोर आलोय, तुम्ही अजिबात असं समजू नका आम्ही तुम्हाला घाबरतो। काल मी देगावमध्ये गेलो होतो, वानखेडे साहेब, त्या ठिकाणावरती काही लोक आले आणि त्यांनी आमच्या टेम्पोची चाबी काढून घेतली। एक जण माझ्या कार्यकर्त्याच्या अंगावर धोंडा घेऊन आला, मी काय घाबरणाऱ्यातला नाही, मी गंगापट्टीचा आहे। बांधवांनो, मीही तिथं उभा राहिलो आणि भाषण ठोकलं। बांधवांनो, आज जरी तुम्ही कमी आलेला येण्यापासून तुम्ही आम्हाला अडवता, क्वार्टरी टाकलेले 90 टाकलेले कार्यकर्ते आमच्यावर सोडता, उद्या तुम्हाला सुद्धा आमच्या गावात यायचे विसरू नका चेअरमन साहेब। आणि म्हणून बांधवांनो, मला इतकंच सांगायचंय, आम्ही संविधानिक मार्गाने करतोय, आम्ही शांततामय मार्गाने नियमानं सगळं करतोय। नियमानं करत असताना अशा प्रकारे मध्ये येत असाल तर आमच्या आडवं येणाऱ्या कालखंडात सगळ्या निवडणुकांमध्ये आडवं करू हा इथल्या शेतकऱ्यांचा निर्धार आहे। त्यामुळं अजून 2 मिनिटं घेतो, पाऊस पडतोय मला माहिती आहे, पण आपण थांबलात, सगळे पक्के आहात। सभासदांचा ऊस हा कारखान्यानं अगोदर घेतलाच पाहिजे। गेटकेनचा ऊस कारखाना अगोदर घेतोय आणि इथला देगावचा 18 महिन्यात तुटणा झालाय, आमचा तिकडे दरेगाव चिलपीपुरी खुजडा तिकडचं आमची म्हणजे सांगायचीच सोय नाही तुम्हाला सांगायला। त्याच्यामुळे आमची मागणी आहे की शेतकऱ्यांचा गेटकेनचा ऊस अगोदर तोडायचा नाही, जवळचा ऊस कारखान्यानं लवकर तोडायचा। त्याचबरोबर 30 किलोमीटरच्या आतमध्ये जर तुम्हाला शेतकरी 10 लाख मेट्रिक टन ऊस द्यायला तयार आहे तर तुम्ही गेटकेनचा ऊस का घेताय याचं उत्तर कारखाना प्रशासनानं आम्हाला दिलं पाहिजे। त्यामुळं बांधवांनो, मला इतकंच सांगायचंय की आता कारखान्याचे ऑफिसमध्ये बसून जर कोणी ऐकत असतील तर त्यांना मला इतकंच सांगायचंय की जर तुम्ही भाववाढ केली नाही तर या शेतकऱ्यांच्या साक्षीनं तुम्हाला सांगतो, ऊसाचं टिपरू सुद्धा युवक काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष तुम्हाला तोडू देणार नाही, हे सांगण्यासाठी आज आम्ही या ठिकाणावरती आहोत। एकही शेतकरी तुम्हाला ऊसाचं टिपरू तोडू देणार नाही, भाववाढ तुम्हाला द्यावीच लागेल। आणि आज जरी शेतकरी घाबरून आले नसले तरी देखील घरून सुद्धा ते आमच्या सोबत आहेत। तुमची अरेरावी, तुमची दादागिरी तुमच्या मुळावर येणार आहे आणि आती केलं की जिरती आणि तुमची सुद्धा जिरणार आहे आणि ते जिरवण्यासाठी हा शेतकऱ्यांचा एल्गार घेऊन आम्ही इथं आलेलो आहोत। म्हणून काटा इथून पुढे मारू दिला जाणार नाही, आम्ही बाहेर सुद्धा काटा करू आणि इथं सुद्धा काटा करू। बाहेर जर इथलं नीट आलं तर ठीक आहे, नाही तर तुमच्यावरती 420 चा गुन्हा दाखल करू फसवणीचा। या ठिकाणावरती हे या शेतकऱ्यांच्या सगळ्यांच्या साक्षीनं मी या ठिकाणावरती सांगतोय। वरून राजाचा आशीर्वाद आहे, ऊन आला तिरपून गेला, पाऊस आला पडून जातोय, पण शेतकरी हल्ला नाही। इतक्यात कारखान्यानं समजून घ्यावं, इथं आलेले छक्के नाही पक्के आहेत आणि जोपर्यंत भाव मिळत नाही तोपर्यंत सुट्टी नाही। त्यामुळे आमची मागणी आहे की कारखान्यात पश्चिम महाराष्ट्रामधले सगळे कारखाने शाळा देतात, इंजिनिअरिंग कॉलेज देतात, मेडिकल कॉलेज देतात, चांगल्या दर्जाचं शाळा आणि शेतकऱ्याला इथं आल्यावर भेटू वाटत नाहीये आणि राजकारणाच्या वेळेला मात्र बंगल्यावर बोलायला येतात। 1000 रुपये देऊन बोलवल्या जातं। आम्ही घरचे 50, 100, 200 करून इथं आलोय आणि आम्हाला भेटायचं नाही म्हणजे येऊन फिरत होतो। त्यावेळेला यांचे स्वतः चिरंजीव तिथं येऊन आमच्या टेम्पोची की आम्ही जर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढतोय तर समोर येऊन बोलायची भीती का वाटते? तुम्ही चोर नसाल तर समोर येऊन आम्हाला बोललं पाहिजे, तुम्ही बैमान नसाल तर शेतकऱ्यांच्या समोर येऊन तुम्ही आम्हाला बोललं पाहिजे। आम्ही तुमच्यासारखा दबाव टाकणारे नाहीयेत, आम्ही लोकशाही मानणारे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणारे लोक आहोत। आम्ही पण बोलू, तुम्हाला बोलण्याचा अधिकार देऊ, कुठली जबरदस्ती तर माझा एकही कार्यकर्ता नाही करायची। कार्यकर्त्यांना हाताशी धरून कारखाना प्रशासनाने काय केलं, अशा 2-3 लोकांना विकत घेतलं आणि काँग्रेस पक्षाचाच पाठिंबा नाही तर जिथं उत्पन्न आहे तिथं 2800 दिले जात आहेत। पश्चिम महाराष्ट्रात 3200, 3600, 3700, 3800, 50 रुपयापर्यंत त्याला 264 रुपये देत आहे। लाभ वाटली पाहिजे कारखाना प्रशासनाला आणि म्हणून आमची मागणी आहे कारखान्यानं डेली वेजेसच्या पोरांना 800 रुपये हजेरी दिली पाहिजे आणि 2 वर्षापेक्षा जास्त पोरांना परमनंट केलं पाहिजे आणि त्या पोरांना 20,000 रुपये किमान पगार दिला पाहिजे। या मागण्या आपल्या आहेत आणि गेल्या 10 वर्षातलं थकीत बिल, या 10 वर्षातलं थकीत बिल, या 10 वर्षाचं थकलेलं जे बिल आहे गेला वरून राजा पिऊन आपल्याला श्रीकृष्णासारखं झालंय। आपण एक करंगलीला वरी पर्वत उचलला आणि हा धमक्यांचा पर्वत आपण सगळ्यांनी उचललेलाच आहे। त्यामुळं दादा मोर्चा काढलाय भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना इथल्या 2 तालुक्यातील सभासदांना त्यांची दिशाभूल करून त्यांच्या मेहनतीचा पैसा दाबून ठेवतो आणि फक्त 2,500 रुपये भाव देतोय। पश्चिम महाराष्ट्रातले आणि आजूबाजूचे कारखाने 3,000, 3,500 भाव देत आहेत, पण भाऊराव कारखाना आणि इथलं प्रशासन दमदाटी करून शेतकऱ्यांच्या मेहनतीचे पैसे
त्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करते. म्हणून आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या लेकरांनी आणि सभासदांनी एकत्रित येऊन प्रति टन 3200 रुपये भाव माजी मुख्यमंत्री आणि चेअरमन साहेब आणि भाऊराव प्रशासनाने दिला पाहिजे ही मागणी घेऊन शांततामय मार्गाने आज रुग्ण मोर्चा भाऊराव चव्हाण कारखान्यावरती आम्ही आज घेऊन आलेलो आहोत. मागणी जर येत्या काही काळामध्ये मान्य झाली नाही, बॉयलर पेटण्याच्या अगोदर जो भाव जाहीर होतो तो भाव जाहीर होत असताना जर 3200 रुपये भाव जाहीर केला नाही तर आम्ही कारखाना प्रशासनाच्या एकाही संचालकाला, चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि इथले जे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांना सभेमध्ये थेट उतरून जाब विचारू आणि त्यांना आमच्या गावामध्ये येण्यापासून मज्जाव करू. कारखान्यातर्फे आम्हाला काही आश्वासन देण्यात आलेलं नाही. उलट कारखान्यानं गावागावातल्या शेतकऱ्यांना धमक्या दिल्या. गावागावातल्या शेतकऱ्यांना मोर्चात गेला तर तुमचा ऊस जाणार नाही अशा प्रकारे त्यांना दमदाटी केली आणि गावागावात संचालक बसून पारावरती वाटत बसून लोकांना येऊ दिलं नाही. अशा प्रकारे भाऊराव चव्हाणनं शेतकऱ्यावरती दमदाटी केली. आश्वासन काहीच दिलं नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलं. आतमध्ये चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि MD बसलेले आहेत, पण एका तकलादू अधिकार नसलेल्या माणसाला बाहेर पाठवलं. आम्हीही ग्राहक आहोत, आम्हीही मालक आहोत. उद्या आमच्या गावात येतील तेव्हा आम्ही हातावरती पाणी आणि चहा न देता गावाच्या बाहेर हाकलून देऊ त्यांना.